मंडळी, आज आपण ज्वारीची थापून केलेली भाकरी पाहूया. थापून केलेली भाकरी असून सुद्धा तुम्ही बघू शकता इथं मी हिचा मुटका केलाय, तरी तशीच्या तशी भाकर परत सरळ होत आहे किंवा आणि त्याची वरची पापुद्रा तुम्ही बघू शकता कुठेही चिटकलेले नाही. पूर्ण अशी भाकर फुगलेली आहे आणि थोडी मऊ आणि थोडी कुरकुरीत अशी भाकरी तयार झालेली आहे. तर भाकरी कधीही जास्त मऊ नसू नये. जर उकळ करून तुम्ही जर भाकरी केलात तर ती मऊ तर होईल, पण खायला अजिबात चव लागणार नाही. ह्या भाकरीची थापून केलेली भाकरीची जी चव आहे ती लाटून केलेल्या भाकरीमध्ये कधीही येणार नाही. कारण हाताने मळून केलेली भाकरी कधीही खायला खूप चव लागते. आपण सुद्धा लहानपणापासून अशाच भाकरी खात आलो, तर आपल्याला मुलांना सुद्धा आपण अशाच प्रकारच्या भाकरी खाऊ घालू. भाकरीची पोळी बनवायची नाही, आपल्याला भाकरीच बनवायची आहे. तर आता इथं आपण भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्याला आपण पाणी कधी पण भाकरीचं पीठ तिंबताना थोडं थोडं पाणी घालून तिंबायचं आहे. तुम्ही एकदाच जर पाणी घातलं तर पीठ पातळ होईल आणि तुम्हाला थापताना ती भाकर व्यवस्थित बनणार नाही. जेवढं तुम्ही थोडं थोडं पाणी घेऊन घटसर पहिला मळायचं, नंतर हाताने जास्त वेळ त्याचं मसाज करून म्हणजे असं रगडून रगडून तिंबून आपलं पीठ जेव्हा तुम्ही मऊ करचाल तेव्हाच ती भाकर थापताना तुकडे पडणार नाहीत किंवा ती जी भाकर भाजल्यानंतर ते सुद्धा तिचे तुकडे पडणार नाही. तितकी छान खमंग भाकर होईल. तर कमीत कमी 4 ते 5 मिनिट आपल्याला भाकरीला चांगलं असं रगडून रगडून तिंबायचं आहे. तर इथं छोटासा एक भाकरीपुरता मी गोळा बाजूला काढून घेतला आहे. आता त्याच्या खाली थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे चाळणीनं चाळून. तर आता मी तर भाकरीचा जो गोळा केला आहे त्याच्यावर ठेवला आहे आणि एका हाताच्या साह्याने इकडे धरले कडेला आणि एका हाताच्या साह्याने थापत आहे. तर तुम्ही सुद्धा हीच ट्रिक वापरा, कारण कसं आहे माहिती आहे का, थापून केलेली भाकर करायला सुद्धा खूप वेळ लागतो आणि जेवढ्या पटपट भाकरी होतात तेवढ्याच सुद्धा खायला खूप खमंग लागतात. लाटून केलेल्या भाकरीला खूप वेळ लागतो, कारण पाण्याचा आदन घ्या, नंतर त्याच्यामध्ये पीठ टाका, परत ते थंड होऊस तर हाताने मळा. कारण काय माहिती आहे का, हे भाकरी जी आपण लहानपणापासून खात आलो, आपल्याला माहिती आहे भाकरीमध्ये किती खमंगपणा असतो. तर ती लाटून केलेली भाकरी आपल्या मुलांना सुद्धा शिकवायची नाही आणि तशी खाऊ सुद्धा घालायची नाही. ह्याच पद्धतीने भाकरी आपण बनवायचं. आता बघा इथं तुम्ही भाकरी मी पातळ सुद्धा बनवली आहे आणि सगळीकडून एकसारखी आणि मोठी सुद्धा बनवली आहे. तरी थापून केलेल्या सुद्धा भाकरी मऊ होतात, पातळ होतात आणि पांढरे शुभ्र होतात. तर अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा भाकरी बनवा. आता परत एकदा मी त्याला थापत आहे, म्हणजे अजून थोडीशी पातळ बनवण्याचा मी प्रयत्न करते. इथं पातळ आता भाकरी झालेली आहे आणि तव्यावर मी टाकली सुद्धा आहे. आता आपल्याला याच्यावर पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी एकदम जास्त लावायचं नाही, थोडं थोडं करून पाणी सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं आहे. पाणी जास्त लावलं तर तुम्ही भाकर तुमची चांगली उमटणार नाही, पांढरी शुभ्र आणि व्यवस्थित फुगणार सुद्धा नाही. तर पाणी आपल्याला एकसारखं थोडं थोडंच लावून घ्यायचं आहे. तर आता पाणी ते थोडंसं सुकत आलं की भाकरी आपल्याला उलटून घ्यायची, म्हणजे खालून सुद्धा ती व्यवस्थित भाजली असणार आहे. तर ती भाकरी इथं उलटली आहे, तुम्ही बघू शकता एकही डाग पडले नाही. तर भाकरी आपल्याला खालून सुद्धा गव्हाळ अशी भाजायची आहे, कारण जास्त पांढरी ठेवण्याच्या नादामध्ये भाकरी कच्ची ठेवायची नाही. भाकरी जेवढी तुम्ही छान गव्हाळ थोडे थोडे डाग पडेलपर्यंत जर भाजलात तर ती भाकरी खायला सुद्धा खमंग लागते. तर तुम्ही इथं बघू शकता भाकर व्यवस्थित फुगत आहे. थापून केलेली भाकरी सुद्धा व्यवस्थित फुगते, मऊ होते आणि थोडासा कुरकुरीत पुन्हा सुद्धा येतो. म्हणून ही भाकरी खायला खमंग लागते. आपण हाताने मळून केलेली भाकरी खायला कधीही चविष्ट असते. तुम्हाला सुद्धा हा भाकरी करण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे भाकरी करा आणि माझा व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा.